शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. सार्वजनिक 19 फेब्रुवारी 1869 महात्मा फुले यांची पहिली सार्वजनिक शिवजयंती आणि रायगडावरील समाधीचा ऐतिहासिक शोध. 19 फेब्रुवारी 1869 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे येथील लक्ष्मीनारायण थिएटर चौक स्वारगेट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रथमच सार्वजनिक स्वरूपात साजरी केली. त्या काळात शिवाजी महाराजांचं कार्य केवळ राजघराण्यांच्या चौकटीत मर्यादित राहू नये, तर बहुजन समाजाला त्यातून स्वाभिमान व प्रेरणा मिळावी या हेतूनं फुले यांनी हा उत्सव सुरू केला. त्यांनी शिवाजी महाराजांना शोषित पीडितांचा कैवारी, रयतेचा शिक्षक आणि लोकनायक म्हणून समाजासमोर मांडलं. पोवाडी, भाषणे आणि जनजागृतीच्या माध्यमातून शिवजयंतीला सामाजिक परिवर्तनाची धार मिळाली. पुढे ही परंपरा महाराष्ट्रभर पसरली आणि शिवजयंती जन आंदोलनाचं प्रतीक ठरली. रायगडावरील समाधीचा इतिहासही तितकाच महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर रायगड किल्ला येथे त्यांची समाधी उभारण्यात आली होती, परंतु पुढील काळात दुर्लक्षामुळे ती जीर्णावस्थेत गेली. 1869च्या सुमारास महात्मा फुले रायगडावर गेले असता त्यांनी समाधीची झालेली पडझड पाहिली आणि ती स्वच्छ करून ओळख पटवून दिली, असा उल्लेख अनेक ऐतिहासिक संदर्भात आढळतो. शिवाजी महाराजांचा गौरव केवळ शब्दात नव्हे तर प्रत्यक्ष स्थळांच्या जतनातून व्हावा ही त्यांची भूमिका होती. पुढे लोकसहभागातून रायगडावर स्मारकाचं जतन आणि पुनरुत्थानाची चळवळ अधिक बळकट झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. अल्पवयातच स्वराज्याची शपथ घेऊन त्यांनी तोरणा, राजगड, प्रतापगड यांसारखे किल्ले जिंकले आणि आदिलशाही मुघल सत्तेला जोरदार आव्हान दिलं. अफजल खान वध, शाहिस्ते खानावरचा धाडसी हल्ला आणि आग्रा सुटका या घटना त्यांच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देतात. 1674 मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य या संकल्पनेला औपचारिक स्वरूप मिळालं. शिस्तबद्ध प्रशासन, न्यायप्रिय कारभार, शेतकऱ्यांप्रती कळकळ आणि स्त्रियांच्या सन्मानाचं कठोर धोरण ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्य होती. आज शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना 1869 मधील महात्मा फुले यांचा दूरदर्शी उपक्रम आणि रायगडावरील समाधी जनतेचा प्रयत्न विशेष स्मरणात ठेवणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ युद्ध पराक्रमाचा नाही तर लोककल्याण, स्वाभिमान आणि सामाजिक समतेचा आहे. हीच प्रेरणा समाजाला आजही दिशा देत आहे. फुलवाडी भूषण पोवाडा पहिले पान. जय जय शिवराया, रणधुरंदर राजा, भवानीच्या कृपेने उभा केला स्वराजा. मावळ्यांच्या बळावर सिंह गर्जला डोंगर, दुर्जनांच्या छातीत उठला भीतीचा थर. रयतेचा कैवारी, शेतकऱ्यांचा धनी, शिवबा तुझे स्मरणे उजळे हिंदवी ध्वनी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा. शिवरायांचा पराक्रम, स्वाभिमान आणि लोककल्याणाचा आदर्श आपण सर्वांनी जपूया. शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे. दिनबंधू न्यूज. शिवक्रांती टीव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे.